सुशीला नावाप्रमाणेच तिचं व्यक्तिमत्व होतं. सुंदर, शांत, समजूतदार आणि प्रत्येक कामात निपुण. ती फक्त घर कामातच नव्हे तर शिक्षणातही तितकीच हुशार होती. उच्च शिक्षण पूर्ण करून ती एका चांगल्या कंपनीत नोकरी करत होती. स्वतःच्या पायावर उभी राहिल्याचा तिला अभिमान होता. तिचं आयुष्य व्यवस्थित चाललं होतं. पण तिच्या आयुष्यात एक वळण आलं. अजिंक्य. अजिंक्य एक मोठ्या IT कंपनीत उच्च पदावर काम करणारा स्मार्ट आणि आत्मविश्वासी मुलगा होता. दोघांची ओळख झाली. कुटुंबियांना सगळं पटत गेलं आणि काही दिवसातच त्यांचं लग्न ठरलं. सुरुवातीला सगळं स्वप्नासारखं वाटत होतं. अजिंक्य खूप काळजी घेणारा, प्रेम करणारा वाटायचा. लग्नानंतर काही दिवस सर्व काही सुरळीत होतं. पण हळूहळू अजिंक्यचा खरा स्वभाव समोर येऊ लागला. एक दिवस अजिंक्य म्हणाला, सुशीला, मला असं वाटतंय की तू नोकरी करू नकोस. सुशीला थोडी चकित झाली. का? मला माझी नोकरी आवडते आणि मी दोन्ही सांभाळू शकते. अजिंक्य थोडा कडक आवाजात म्हणाला, माझ्या घरात मला पैसा कमवणारी बायको नको आहे. मला घर सांभाळणारी, माझ्याकडे लक्ष देणारी बायको हवी आहे. सुशीला द्विध्वा मनस्थितीत अडकली. एकीकडे तिचं करिअर, तिची स्वप्न आणि दुसरीकडे नवरा आणि संसार. शेवटी तिने नातं टिकवण्यासाठी तिची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला तिला वाटलं, ठीक आहे, कुटुंबासाठी थोडा कमीपणा घेतला तर काय हरकत आहे. पण हळूहळू तिचं जग बदलायला लागलं. दिवसभर घरकाम, अजिंक्यच्या आवडीनिवडी सांभाळणं, त्याच्या वेळापत्रकानुसार स्वतःला बदलणं. तिचं स्वतःचं अस्तित्व कुठेतरी हरवायला लागलं. अजिंक्यचा स्वभावही बदलत गेला. आधी प्रेमाने बोलणारा अजिंक्य आता छोट्या छोट्या गोष्टींवर रागवायला लागला. हे जेवण एवढं साधं का आहे? तू दिवसभर घरीच असतेस तरी हे नीट काम होत नाही. अशा शब्दांनी सुशीलाच्या मनावर जखमा व्हायला लागल्या. लग्नाला 4 वर्ष झाली होती, पण सुशीला अजूनही आई बनू शकली नव्हती. या गोष्टीचा सगळा दोष मात्र तिच्यावरच टाकला जात होता. घरात नातेवाईकांमध्ये, अगदी शेजाऱ्यांमध्येही कुजबुज व्हायची. काय उपयोग एवढ्या शिक्षणाचा? अजून मूलबाळ होत नाही. आता बाळ होत नाही, मग काय म्हातारी झाल्यावर बाळ होणार? हिच्यातच काहीतरी प्रॉब्लेम असेल. हे सगळं ऐकून सुशीलाचं मन आतून तुटत होतं. पण खरी गोष्ट कुणालाच माहित नव्हती किंवा माहीत करून घ्यायची इच्छाही नव्हती. अजिंक्य आता पूर्णपणे बदलला होता. तो रोज उशिरा घरी यायचा आणि बहुतेक वेळा नशेत असायचा. कधी कधी तर त्याला स्वतःलाच कळत नसायचं की तो काय बोलतोय. अशा परिस्थितीत एक सामान्य संसार कसा होणार? आई बाबा होण्याचं स्वप्न कसं पूर्ण होणार? पण हे सगळं कुणी पाहत नव्हतं. दोष फक्त सुशीलालाच दिला जात होता. एकटेच घरात बसून विचार करत करत सुशीलाच्या तब्येतीवर परिणाम होऊ लागला. तिचं हसणं हरवलं, चेहऱ्यावरचं तेज कमी झालं. हळूहळू तिची सुंदरता सुद्धा कमी होऊ लागली आणि त्यावरूनही अजिंक्य तिला टोमणे मारायला लागला. तुझ्याकडे पाहिलं की आता माझा मूड खराब होतो. तुझं सौंदर्य पाहून मी तुझ्यासोबत लग्न केलं होतं, पण आता तू मला शोभत नाहीस. हे शब्द सुशीलाच्या हृदयावर खोलवर घाव घालत होते. आधी तरी तो तिला कुठे कुठे सोबत घेऊन जायचा, पण आता आता तो तिला कुठेही सोबत घेऊन जात नव्हता. जणू ती त्याच्यासाठी ओझं झाली होती. 1-2 वेळा सुशीलाने धाडस करून आपल्या आई बाबांना हे सगळं सांगण्याचा प्रयत्न केला. आई, मला खूप त्रास होतोय. पण आईने लगेच तिला थांबवलं. बाळा, संसारात थोडंफार चालतंच, तो समजून घे. बाबा म्हणाले, लोक काय म्हणतील? 4 वर्षांनी मुलगी परत आली तर आपली इज्जत राहील का? सुशीलाचं मध्यमवर्गीय कुटुंब होतं, त्यामुळे इज्जत, समाज, लोक काय म्हणतील या सगळ्याच्या ओझ्याखाली त्यांनी आपल्या मुलीच्या दुःखाकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे सुशीला पुन्हा एकटी पडली. ती रात्री उशिरापर्यंत जागी राहायची. स्वतःलाच प्रश्न विचारायची, मी एवढी वाईट आहे का? माझं आयुष्य असंच संपणार आहे का? पण प्रत्येक वेळी उत्तर शांततेत हरवून जायचं. एक दिवस मात्र सगळं बदललं. त्या दिवशी अजिंक्य नेहमीप्रमाणे नशेत घरी आला आणि छोट्याशा कारणावरून सुशीलावर ओरडायला लागला. तू काही कामाची नाहीस, ना घर सांभाळता येतं, ना मूल देऊ शकतेस. मग तू काय कामाची आहेस? तुझ्यापेक्षा एखादी मोलकरीण बरी. अजिंक्यचे शब्द घरात घुमले, पण त्याचे प्रतिध्वनी सुशीलाच्या मनात खोलवर उतले. मी कमावलेल्या पैशांवर जगतेस, तरी सुद्धा माझी एकही इच्छा पूर्ण करू शकत नाहीस. हे शब्द ऐकताना सुशीलाच्या डोळ्यात अश्रू आले. पण आता ती रडली नाही, कारण रडूनही काही बदल होत नाही हे तिला आता कळलं होतं.
त्या रात्री ती खूप वेळ एकटी बसून विचार करत राहिली. खरंच मी इतकी वाईट आहे का, की मी चुकीच्या माणसासाठी स्वतःला संपवत आहे? तिने ठरवलं हे घर सोडायचं. पण लगेच दुसरा प्रश्न समोर आला. जाणार कुठे? आई बाबांकडे गेलं तर ते स्वीकारतील का? समाज काय म्हणेल? हे विचार तिच्या पायात बेड्या बनून अडकले. म्हणून सुशीला पुन्हा त्याच घरात राहू लागली. पण आता परिस्थिती आणखी वाईट होणार होती हे तिला माहित नव्हते. एका संध्याकाळी अजिंक्य नेहमीप्रमाणे नशेत घरी आला. पण यावेळी तो एकटाच नव्हता. त्याच्यासोबत एक तरुण मुलगी होती. सुशीलाला त्या मुलीला अजिंक्य सोबत पाहून धक्काच बसला. अजिंक्य, हे कोण? तिने थरथरत्या आवाजात विचारलं. अजिंक्य हसला. ही ही माझी फ्रेंड आहे. काही दिवस इथेच राहणार आहे. हे ऐकून सुशीलाच्या पायाखालची जमीनच सरकली. आणि आई, तिची व्यवस्थित सेवा कर, काही कमी पडायला नको. हे ऐकून सुशीलाच्या डोळ्यात अश्रू नव्हते, कारण आता अश्रूही संपले होते. त्या मुलीसमोर अजिंक्यने तिचा अपमान केला आणि सुशीलाला मोलकरणीपेक्षाही वाईट वागणूक दिली. त्या रात्री सुशीला स्वयंपाकघरात उभी होती. तिचे हात काम करत होते, पण मन पूर्णपणे तुटले होते. ती स्वतःशीच पुटपुटली. मी एवढी खाली कशी गेले, की मला स्वतःच्या घरात परक गेलं गेलं? त्या क्षणी तिच्या आत काहीतरी तुटलं नाही, तर काहीतरी जागच आलं. ती हळूहळू बाहेर आली. अजिंक्य आणि ती मुलगी हॉलमध्ये बसले होते. सुशीला शांत पण ठाम आवाजात म्हणाली, बस, आता खूप झालं. अजिंक्यने तिच्याकडे पाहिलं. थोडा चिडून म्हणाला, तुला काय झालं आता? आजपर्यंत मी सगळं सहन केलं, तुझं वागणं, तुझे शब्द, पण आज तू माझ्या सन्मानाची शेवटची सीमाही ओलांडली आहेस. ती पुढे म्हणाली, मी तुझी बायको आहे, मोलकरीण नाही, आणि कोणत्याही स्त्रीला इतकं खाली वागवण्याचा तुला अधिकार नाही. अजिंक्य हसला. मग काय करशील तू? सुशीलाने त्याच्या डोळ्यात डोळे घातले. मी हे घर सोडून जाते, कायमची. त्या क्षणी घरात शांतता पसरली. तिने आत जाऊन आपली बॅग घेतली. यावेळी तिच्या मनात भीती नव्हती. जाणार कुठे? अजिंक्यने विचारलं. सुशीला थोडी हसली. जिथे माझा सन्मान राहील तिथे. अगं, बाहेर सन्मान वगैरे काही मिळत नाही. तुझी अब्रू वेशीवर टांगतील ना, तेव्हा तुला समजेल. मग पुन्हा गयावया करत माझ्याच दारात येशील. असं म्हणत अजिंक्यने सुशीलाचा हात पकडला आणि तिला घरात खेचून आणत जोरात सोप्यावर ढकलत म्हणाला, आली मोठी शहाणी, घर सोडून जाणारी. गप गुमान या घरात राहून माझी आणि माझ्या मैत्रिणीची सेवा करायची. मी उगाच लग्न करून तुला इथे घेऊन आलेलो नाही. तशीही तू काही कामाचीच नाहीस. पण माझी सेवा करण्यासाठी मी तुला या घरात ठेवून घेत आहे. इथून पुढे कधी माझ्या पुढे बोलण्याचा किंवा या घरातून कुठे जाण्याचा प्रयत्न केलास ना, तर गाठ माझ्याशी आहे. तुझे असे हाल करीन ना, बघच. त्यानंतर तुझ्या आईबाबांना बोलावून घेईन आणि तुला त्यांच्या स्वाधीन करेन. पण तुला सहजरित्या मी या घरातून बाहेर पडू देणार नाही. अजिंक्यची अशी धमकी ऐकल्यानंतर सुशीलाला भीती वाटू लागली. कारण अगोदरच तिच्या आईबाबांना ती त्यांच्या घरी नको होती. आपल्याला एवढ्या वाईट अवस्थेमध्ये जर त्यांच्या घरी जावे लागले तर पुढे काय घडेल सांगता येत नाही. माझ्यामुळे विनाकारण माझ्या आईबाबांना सुद्धा त्रास सहन करावा लागेल आणि आपल्यामुळे आपल्या आईबाबांना त्रास झाला तर ते आपल्याला आवडणार नाही. याच विचारांची सुशीला होती. त्या दिवसापासून अजिंक्य ऑफिसला जाताना घराला बाहेरून कुलूप लावून जात असायचा. का? तर सुशीला घरातून पळून जाऊ नये. पुढील 8 दिवस सुशीला अगदी मनापासून नवऱ्याची आणि त्याच्या मैत्रिणीची सेवा करते. त्यामुळे अजिंक्यला खात्री पटते की मी दिलेल्या धमकीचा सुशीलावर चांगलाच परिणाम झाला आहे. त्यामुळे ती कुठेही जाऊ शकत नाही. अजिंक्यला हे सुद्धा माहीत असते की तिचे आई बाबा आता तिला स्वीकारण्यास तयार नाहीत. म्हणून 8 दिवसानंतर अजिंक्य आपल्या मैत्रिणीला सोबत घेऊन घराबाहेर पडल्यावर घराला कुलूप लावत नाही. आपल्यासाठी हीच संधी आहे. का उगाच आपण अजिंक्य आणि त्याच्या मैत्रिणीची सेवा करायची? जर आपल्याला या घरात किंमतच नसेल तर कुणासाठी राबण्यात काय अर्थ आहे? आता सर्वात अगोदर सुशीलाने आपल्या आईला फोन केला आणि सांगितलं, आई, तू आणि बाबा माझा स्वीकार करण्यास तयार नाहीत. म्हणून मी तुला शेवटचा फोन करून सांगते आहे की तू माझ्या आयुष्याची चिंता करू नकोस. माझ्या आयुष्यात जे काही होईल ते सर्व सहन करण्याची ताकद मला मिळावी एवढाच आशीर्वाद दे. यानंतर मी कधीच तुला किंवा बाबांना फोन करून त्रास देणार नाही. आपल्या मुलीचा अचानकपणे आलेला फोन आणि तिचे असे बोलणे ऐकल्यानंतर सुशीलाची आई कमलाताई गोंधळून गेल्या. आपल्या मुलीला काय बोलावे, तिला कसे समजावावे हे त्यांना काहीच समजत नव्हते. तसेही त्यांना आपली लग्न झालेली मुलगी पुन्हा आपल्या घरी यायला नको असंच वाटत होतं.
म्हणून त्यांनी जास्त काही न बोलता फोन ठेवला. आईने फोन ठेवल्याबरोबर सुशीलाने एका बॅगमध्ये आपले सर्व शैक्षणिक सर्टिफिकेट घेतले. सोबतच काही कपडे घेऊन ती घराबाहेर पडली. सुशीला घराबाहेर पडल्यानंतर विचार करू लागली की आता कुठे जाऊ, आपल्याला कोण राहायला आधार देईल. तेवढ्यात सुशीलाला आठवले की तिची एक मैत्रीण आहे जी दुसऱ्या शहरामध्ये नोकरी करते. त्यामुळे ती घरच्यांपासून वेगळी आणि एकटीच राहते. जर मी तिला फोन केला आणि तिने मला राहण्यासाठी जागा दिली तर मला तिथे राहता येईल आणि माझ्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरीही शोधता येईल. तिने लगेचच त्या नीलम नावाच्या आपल्या मैत्रिणीला फोन केला, परंतु तिने फोन रिसीव्ह केला नाही आणि सुशीलाला टेन्शन आले. त्याच टेन्शनमध्ये ती हळूहळू रेल्वे स्टेशनकडे चालत जात होती. रेल्वे स्टेशनला गेल्यावर ती अनाउन्समेंट ऐकते की बँगलोरला जाणारी ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर 5 वर येत आहे. त्यावेळी मागचा पुढचा विचार न करता सुशीला जनरल डब्याचं तिकीट काढून त्या ट्रेनमध्ये चढते. पण जशी ट्रेन चालू होते तेव्हा तिच्या मनात नको नको ते विचार येतात. तिकडे जाऊन आपल्याला कोणी राहायला आधार देईल का? मी रात्रीच्या वेळी एवढ्या दूरच्या शहरात कशी राहू? म्हणून सुशीला महाराष्ट्राची सीमा ओलांडण्या अगोदरच ट्रेन थांबल्यावर ट्रेनमधून उतरते. जरी ती उतरली असली तरी तिचं टेन्शन कमी झाले नव्हते. पण बसून तरी काय करणार, म्हणून ती तिथून शहराकडे जाणाऱ्या रस्त्याने चालत असते. त्याच वेळी तिच्या समोरून एक महिला रेल्वे स्टेशनकडे चालत येत असते. ती महिला सुशीलाच्या समोर आल्याबरोबर काय झाले कुणास ठाऊक, त्या महिलेला अचानकपणे चक्कर आली आणि ती खाली पडली. सुशीलाने लगेच त्या महिलेला उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु तिला उठता येत नव्हतं. काही मिनिटांनी तर ती महिला बेशुद्धच पडली. त्या रस्त्यावरून येणारे जाणारे लोक त्या महिलेकडे बघत होते, पण मदत करण्यासाठी कोणी पुढे येत नव्हतं. सुशीलाने पटकन एका रिक्षावाल्याला आवाज देऊन थांबण्यास सांगितले. मग त्याच रिक्षावाल्याच्या मदतीने तिने त्या महिलेला रिक्षात बसवली आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. तिथे त्या महिलेवर उपचार करण्यात आले. तेव्हा कुठे 2 तासांनी ती महिला शुद्धीवर आली. सुशीला हॉस्पिटलच्या बेडजवळ उभी होती. त्या महिलेने हळूच डोळे उघडले आणि आजूबाजूला पाहत गोंधळलेल्या आवाजात विचारले, मी इथे हॉस्पिटलमध्ये कशी आले आणि मला इथे कोणी आणलं? सुशीलाने हलक्या आवाजात उत्तर दिले, मी तुम्हाला इथे घेऊन आले आहे. तू? त्या महिलेने आश्चर्याने विचारलं. सुशीला पुढे म्हणाली, तुम्ही रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरून चालत होतात. अचानक तुम्हाला चक्कर आली आणि तुम्ही रस्त्यावर पडलात. मी तुम्हाला उठवण्याचा प्रयत्न केला, पण काही क्षणातच तुम्ही बेशुद्ध पडलात. त्यामुळे मीच तुम्हाला इथे हॉस्पिटलमध्ये आणलं. हे ऐकताच त्या महिलेच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आले. ती म्हणाली, पण तू कोण आहेस आणि मला का मदत केलीस? आपली तर ओळखही नाही. सुशीला हलकीशी हसली आणि म्हणाली, माझं नाव सुशीला आहे आणि तुमची ओळख नसली तरी माणुसकीच्या नात्याने मी तुमची मदत केली. त्या महिलेने दोन्ही हात जोडले आणि भावूक होत म्हणाली, तुझ्यासारखी माणसं या जगात फारच दुर्मिळ आहेत. सुमारे 2 तासांनी डॉक्टरांनी त्या महिलेचं चेकअप केलं. सर्व नॉर्मल आहे हे लक्षात येताच डॉक्टरांनी तिला डिस्चार्ज दिला. दोघीही हॉस्पिटलच्या बाहेर आल्या. त्या महिलेला कुठे जायचं आहे हे तर स्पष्ट होतं, पण सुशीलाला मात्र स्वतःचं ठिकाण माहीत नव्हतं. तरीही ती काही न बोलता त्या महिलेबरोबर चालत राहिली. थोडं अंतर चालल्यानंतर त्या महिलेने थांबून विचारलं, तुला कुठे जायचं आहे? सुशीलाने काहीच उत्तर दिलं नाही. तिच्या डोळ्यात नकळत अश्रू दाटून आले. हे पाहून ती महिला चिंतेने म्हणाली, तुझ्या घरी काही त्रास आहे का? काही अडचण आहे का? असेल तर मला सांग. सुशीला हळू आवाजात म्हणाली, तुम्हाला सांगून काय होणार? माझ्या आयुष्याचे भोग मला एकटेलाच भोगायचे आहेत. त्या महिलेने तिचा हात धरला आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या एका बाकावर तिला बसवलं. स्वतःही तिच्या शेजारी बसत ती शांतपणे म्हणाली, तुझ्या मनात जे काही आहे ते मला सांग. कदाचित आपण त्यातून काही मार्ग काढू शकू. सुशीलाला आजपर्यंत कोणीच इतक्या आपुलकीने विचारलं नव्हतं. तिच्या भावना अनावर झाल्या आणि तिने आपल्या आयुष्याची सगळी कहाणी त्या महिलेला सविस्तर सांगितली. सुशीला सारखी शिक्षित मुलगी अशा कठीण परिस्थितीत सापडली आहे हे ऐकून त्या महिलेला खूप वाईट वाटलं. ती तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, मुली, कधीही हिंमत हारू नकोस. परिस्थिती कितीही कठीण असली आणि सगळे आपली साथ सोडून गेले तरी देव कधीच आपली साथ सोडत नाही. तो नेहमी आपल्या पाठीशी उभा असतो. फक्त आपण प्रयत्न करत राहायला हवं. आपल्या प्रयत्नांना यश देण्याचं काम देव नक्कीच करतो. त्या शब्दांनी सुशीलाच्या मनात नवी आशा जागी झाली.
कारण आजपर्यंत तिला कोणीच इतकं समजून घेतलं नव्हतं. थोड्या वेळाने सुशीलाने त्या महिलेला विचारलं, तुमचं नाव काय आहे? ती हसत म्हणाली, माझं नाव अनिता आहे. माझ्या कुटुंबात मी एकटीच राहते. मी निरखेडला राहते. माझा नवरा आता या जगात नाही, पण माझा एक मुलगा आहे. क्षणभर थांबून ती पुढे म्हणाली, आम्ही त्याला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं. तिथेच त्याला नोकरी मिळाली आणि तो तिथेच स्थायिक झाला आहे. मी इथे एकटीच आहे. पण त्याला भारतात परत यायची इच्छा नाही असं नाही की त्याने माझी जबाबदारी सोडली आहे. तो मला पैसे पाठवतो, पण मी ते स्वीकारत नाही. हे ऐकून सुशीला आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली. अनिता पुढे म्हणाली, कारण काही वेळा माणसाला पैशांपेक्षा माणसांच्या आधाराची गरज असते. अशा वेळी पैसा काहीच कामाचा नसतात. जरी हे खरं असलं तरी जगण्यासाठी पैशांची गरज असतेच. म्हणून मी स्वतःचा एक मसाल्याचा उद्योग सुरू केला. तिच्या चेहऱ्यावर अभिमान दिसत होता. आज माझा उद्योग चांगला चालतोय. तो अजून वाढवण्यासाठी आणि जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. म्हणूनच मी या शहरात आले होते. इथे काही विक्रेते मिळतात का जे माझे मसाले विकतील हे पाहण्यासाठी, ती पुढे म्हणाली. सकाळपासून मी अनेक दुकानांमध्ये फिरत होते. नंतर स्टेशनकडे परत निघाले. माझ्या बॅगेमध्ये जेवणाचा डब्बा होता, पण मी विचार केला की ट्रेनमध्ये जेवेन. पण या वाढत्या उन्हाळ्यामुळे शरीरातील पाणी कमी झालं. थकवा आला आणि मला चक्कर आली. मला वेळेत हॉस्पिटलमध्ये नेलं नसतं तर माझ्या जीवाचं बरं वाईट झालं असतं. तू स्वतः टेन्शनमध्ये असताना, तुझ्याकडे कोणताही आधार उरला नसताना तू माझ्यासारख्या एका अनोळखी महिलेचा जीव वाचवला आहेस. त्यामुळे तुझे माझ्यावर खूप मोठे उपकार आहेत. त्या उपकाराची परतफेड मला करावीच लागेल. म्हणून मी तुला अशीच वाऱ्यावर सोडणार नाही. तू माझ्या बरोबर चल. सुशीलाकडे सुद्धा दुसरा कोणता पर्याय नसल्या कारणाने ती अनिता बरोबर तिच्या निरखेड या ठिकाणी गेली. अनिता मसाले बनवत असताना त्यासाठी लागणारा कच्चा माल कुठून खरेदी करायचा, मसाले कसे बनवायचे आणि मसाले तयार झाल्यानंतर ते बाजारात विक्रीसाठी कसे पाठवायचे, या सर्व गोष्टी अनिताने सुशीलाला अगदी व्यवस्थितपणे शिकवल्या. हळूहळू दोघी मिळून त्यांचा हा मसाल्याचा व्यवसाय वाढवू लागल्या आणि त्यात त्यांना यश सुद्धा मिळू लागले. काही वर्षानंतर अनिताताईंचे वय वाढले. त्यांना फिरणे शक्य नव्हते. त्यावेळेस सुशीलाने सर्व जबाबदारी सांभाळली आणि तो उद्योग एका अशा उंचीवर नेऊन ठेवला की लोक महिला उद्योजकांमध्ये सुशीलाचे नाव आदराने घेऊ लागले. एका टीव्ही चॅनलवाल्यांनी तिला मिळालेलं यश यावर मुलाखत घेतली. ती मुलाखत वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये आणि टीव्ही चॅनलवर दाखवल्यावर सुशीला अजून जास्त प्रसिद्धी मिळाली. इकडे अजिंक्य आपल्या मैत्रिणीबरोबर आपलं आयुष्य घालवत असताना त्याच्या आयुष्यात आलेली प्रत्येक मैत्रीण फक्त त्याचे नुकसान करून गेली. अजिंक्यकडे खूप पैसा होता, परंतु त्याच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या मुली आल्या आणि त्यांनी फक्त अजिंक्यच्या पैशांवर मौज मजा करण्याचं काम केलं. त्यामुळे अजिंक्यची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस कमकुवत होऊ लागली होती. अशातच एक दिवस वर्तमानपत्र वाचत असताना त्याला सुशीलाचा फोटो दिसला. म्हणून त्याने ती मुलाखत वाचली तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. जिला त्याने स्वतःच्या तालावर नाचवले, तिला सतत त्रास दिला आणि जेव्हा ती घर सोडून गेली तेव्हा तिची साधी आठवणही काढली नाही. तीच त्याची लग्नाची बायको आज कोणाच्याही आधाराशिवाय एवढ्या उंचीवर गेली. हे कसं शक्य आहे? आपण तिला भेटायला हवं. म्हणून अजिंक्यने सुशीलाचा पत्ता शोधून काढला आणि तो त्या पत्त्यावर पोहोचला. सुशीलाने जेव्हा आपल्या घराच्या दारात अजिंक्यला पाहिलं तेव्हा ती म्हणाली, तुम्ही कोण आहात आणि इथे कशासाठी आला आहात? सुशीला, मी अजिंक्य. तुम्हाला ओळखलं नाहीस? ज्या माणसामध्ये माणुसकी नाही अशा माणसांना मी कधी ओळखत नाही आणि ओळखणारही नाही. त्यामुळे तुम्ही जसे आला आहात तसे परत निघून जा. त्यावेळी अजिंक्यला ते पूर्वीचे दिवस आठवले, जेव्हा तो आपल्या इशाऱ्यावर सुशीलाला नाचवत होता. पण आजची सुशीला त्याला तिच्या समोर सुद्धा उभी राहू देत नव्हती. एवढी ती मोठी झाली होती. शेवटी नाईलाजाने मान खाली घालून अजिंक्यला पुन्हा त्याच पावली परत यावे लागले. पण येताना त्याच्या मनात हेच विचार होते की मी माझ्या सोन्यासारख्या बायकोला गमावून बसलो आणि विनाकारण नको त्या मुलीच्या नादाला लागून माझ्या आयुष्याचे वाटोळं करून घेतलं. खरं म्हणजे अजिंक्य आपल्या ऑफिसमध्ये असणाऱ्या तरुण मुलींवर वाईट नजर ठेवायचा आणि त्यांना आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करायचा. परंतु लग्नानंतर जेव्हा सुशीला ऑफिसला जायची तेव्हा ती सुद्धा तिच्या ऑफिसमध्ये अशीच वागत असेल या संशय वृत्तीमुळे त्याने सुशीलाला नोकरी सोडण्यासाठी सांगितले होते. हीच त्याची संशय वृत्ती त्याच्या विनाशाचे कारण ठरली. पण म्हणतात ना, एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही.
इकडे अनिताताई आजारी पडल्यावर त्यांनी आपल्या मुलाला फोन करून सांगितले की बाळा, एकदा येऊन मला बघून जा, कारण आता मी माझ्या शेवटचे दिवस मोजत आहे. आपल्या आईचा असा फोन आल्याबरोबर मुलगा परदेशातून त्यांना पाहण्यासाठी भारतात आला. तेव्हाच त्याची ओळख सुशीला बरोबर झाली आणि तिच्या लौकिकाविषयी सुद्धा त्याला समजले. पुढे काही दिवस तो आपल्या आईची सेवा करण्यासाठी थांबला होता. तेव्हा सुशीला सुद्धा अनिताताईंची सेवा करायची. अशातच दोघांची चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात होऊन त्या दोघांनी लग्न केलं. मग अनिताताईंचा मुलगा कायमस्वरूपी भारतातच राहिला. शेवटच्या क्षणी जेव्हा अनिताताईंनी या सर्व गोष्टी पाहिल्या तेव्हा त्यांच्या मनाला एक वेगळी शांती मिळाली आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला. आता अनिताताई या जगात नाहीत, परंतु त्यांच्या मुलासोबत लग्न गाठ बांधलेली सुशीला आता अनिताताईंनी सुरू केलेला उद्योग आपल्या नवऱ्याच्या मदतीने अजूनही करत आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, एका स्त्रीने जर दुसऱ्या स्त्रीला मदत करण्याचे ठरवले तर ती स्त्री किती मोठी होऊ शकते याचे जिवंत उदाहरण आपल्याला या कथेमध्ये पाहायला मिळतं. तर अशी ही प्रोत्साहनपर कथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर का तुम्हाला कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.